नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. देवाला जाण्यासाठी आवड लागते, सवड नाही. सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न रोज भेडसावत असतो, देव आहे का? असला तर तो कोठे असतो? तो जरी सर्व जनी स्थळी काष्टी पाशाने असेल तर ही अवस्था का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जगामध्ये सर्व पृथ्वीच ह्या देवाने निर्मितलेली आहे. मग ज्या देवांनी ही पृथ्वी निर्मितलेली आहे त्या पृथ्वीवर अशी अवस्था का, असा बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक देवधर्म करतात, काही लोक देवधर्म करत नाहीत, आणि काही लोक असे आहेत की ते दोघांना नावं ठेवतात. जे लोक देवधर्म करतात एवढा करतात की बस, देवधर्म कमी, प्रचार आणि प्रसिद्धी जास्त. दिवसभर नुसतं गोंधळ करणे, कपडे काय घालणे, भगवे टिळा काय लावणे, फिरणे, हार तुरे वरे, म्हणजे मुख्य देव राहायला बाजूला, ह्यांचंच जास्ती प्रसिद्धी, प्रचार, पेपरबाजी, फोटोबाजी असते. कुठं तर 2 केळी द्यायचे आणि 2 लाख दिल्यासारखे सगळं तर जाहिरात आणि प्रचार करायची, पेपरबाजी करायची. असे पण देवधर्म करणारे काही लोक आहेत, काही महाभाग आहेत, काही महापुरुष आहेत, काही राजकीय मंडळी सुद्धा आहेत. काही लोक देवधर्म अजिबातच करत नाहीत, तर त्यांना आपण लगेचच नास्तिक हे लेबल लावून मोकळं होतो. काय देव नाही, धर्म नाही, कधी यायचं, कधी खायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी काही करायचं, असं आपण त्यांना नाव ठेवत असतो. परंतु प्रत्येकाची देवधर्म करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, हे लोकांना अजिबात माहीत नाही. काही लोक असे असतात की 2 केळी द्यायच्या, 2 लाख रुपये दिल्यासारखी जाहिरात करायची. काही लोक असे असतात की 2 लाख रुपये देतात पण कोणाला नावसुद्धा येऊ देत नाहीत, सांगू पण नका म्हणतात. झाकली मोठी 1.25 लाखाची. असे पण काही लोक आहेत, म्हणजे असे पण दानधर्म करणारे लोक आहेत. म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे मूळ मुद्दा कुठे येतो? तुम्ही देऊन जाहिरात केली काय आणि जाहिरात न करता दिले काय? मूळ मुद्दा कुठे येतो? देवा तिथेच येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची देवधर्म करण्याची पद्धत ही वेगळी आहे. अनेक जण लोक आहेत, काही लोकांना प्रसिद्धी आवडते, काही लोकांना प्रसिद्धी अजिबात आवडतं. आणि सगळ्यात हेच फार महत्त्वाचं आहे की कुठलीही जाहिरातबाजी, पेपरबाजी न करता देवधर्म करावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव हा माणसामध्ये असतो, तो देव माणसामध्ये शोधण्याचा प्रयत्न करावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की लोक एवढा प्रचार करतात. आता वारीला समजा एक माणूस जर वारीला जात असेल, 365 दिवसापैकी एकच दिवस वारीला जाऊन येत असतो पंढरपूरच्या पांडुरंगाला. अगोदर 6 महिने सगळ्या गावाला सांगतो, कोणतं म्हणलं लग्नाला या, कामाला या, इकडे या, तिकडे नाही, मला वारीला जायचं, मला जमणार नाही म्हणून सांगतो. वारीनं जाऊन आला, का हो तुम्ही आले नाहीत काय? 6 महिने. अहो वारीला जाऊन आलो की त्यातच वेळ गेला. म्हणजे वारीला किती दिवस जायचं? 1 दिवस. जाहिरात किती? 364 दिवस. मग असे पण काही लोक असतात की फुकट प्रचार, प्रसिद्धी, आणि मी देवधर्म कसा करतो. तुम्ही देवधर्म कसा करता, किती करता, याला महत्त्व अजिबात नाही, तर आचरण फार महत्त्वाचं आहे. आणि देवाला जाऊन काय करायचं? काहीतरी मागत बसायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस लोक हॉटेलमध्ये, सिनेमाला वगैरे जातात तेव्हा 500, 1000च्या नोटा घेऊन जातात. आणि देवाला जायचं म्हणते की 6,000ला विचारतात, सुट्टे तुझ्याकडे 1-2 रुपये आहेत का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, देवाला पैसे देणारे तुम्ही कोण? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. आणि तुमची श्रद्धा ही दृढ पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास हा अटळ आहे. विश्वास फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, कर्माचं फळ हे कुणालाही चुकत नाही. एक ना एक दिवस ते तुम्हाला भोगावंच लागतं. फक्त देवाच्या सानिध्यात असल्यामुळं त्याची तीव्रता जी आहे, त्याची गती जी आहे, ती गती आणि तीव्रता कमी होते, एवढंच फरक आहे. बाकीचं काही होत नाही. तुम्हाला कर्माचं फळ फेडावंच लागतं. तुम्हाला चुकीला अजिबात माफी नाही. मग कोणी असू दे, कर्माचं फळ त्याला फेडावं लागतं. तुम्ही असू दे, मी असू दे, अजून कोणी असू दे, राजा असू दे, राजाला सुद्धा कर्माचं फळ फेडावंच लागतं. आणि आज लोकांचं आपण बघतो की इतका प्रचार, आणि देवाकडे जातात म्हणजे काय, पहिल्यांदा बदली मग बढती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, देवाला जाऊन नमस करतात की मला मुलगा होऊ दे. बरोबर आहे? मला सांगा, नवस केल्यानं जर मुलं झाले असते तर लोकांनी लग्न केलं नसतं, नवसच करत बसले असते. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार, परंपरेनुसार आपल्या काय
प्रथा पडलेल्या आहेत, भारतीय संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे आणि आदर्श भारतीय संस्कृती, ह्या भारतीय संस्कृतीमुळेच आज आपण सर्व ठिकाणी आपलं अभिमानानं नाव घेतात. तुम्हाला जर एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एकदा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले होते. गेल्यावर त्यांच्याकडं ग्रंथ वगैरे होता, महाभारत, रामायण, गीतारस असे बरेचसे त्यांच्याकडे ग्रंथ वगैरे होते. तर तिथे गेल्यानंतर असे परिषद वगैरे भरले, बरेचशा देशातून लोक वगैरे आले होते आणि त्यांनी तिथले जे मोठे जे तपासणारे होते ते काय म्हणले की आम्ही प्रत्येकाचे काय असेल ते तपासणार आहे, ठेवा म्हणले. मग सगळ्यांना काय वाटलं माहिती आहे का, आपला जर ग्रंथ ठेवला तर आपला ग्रंथ खाली होईल, वेळ लागेल आपल्याला. परंतु स्वामी विवेकानंदांनी अजिबात विचार न करता पहिला आपला ग्रंथ खाली ठेवला. मग बाकीच्या लोकांनी आपले प्रसिद्ध धार्मिक ग्रंथ वर एकाच पाठोपाठ ठेवलेले खूप मोठी थप्पी झाली. सगळे आश्चर्याने बघायला आले. त्यावेळेस तिथल्या जे तपासणी असतात, निरीक्षक वगैरे असतात, ते म्हणले की सगळेजण खाली कोण ठेवायला तयार नाही, उशिरा नंबर येतो म्हणून, पण तुम्ही तुमचा ग्रंथ खाली ठेवला, काय त्यामध्ये. तर आमच्या स्वामी विवेकानंदांनी हसत आणि नम्रतेनं असं उत्तर दिलं की आमचा ग्रंथ म्हणजे सगळ्या संस्कृतीचा पाया आहे, जर माझा ग्रंथ काढला तर सगळा पाया ढासळल, ही आमची भारतीय संस्कृती, असं त्यांनी नम्रपणे उत्तर दिलं. त्यावेळेस जे निरीक्षक होते त्यांना आपण अभिमान वाटला, ही आहे आमची भारतीय संस्कृती आणि नक्कीच त्याचा मान सगळ्यांनी राखलाच पाहिजे, त्याचा आदर केलाच पाहिजे. लोक देवळात जातात, पूजा अर्चा करतात, अभिषेक वगैरे करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता काही लोकांना पटणार नाही, देवाला अभिषेक एकदाच घालण्याचा अधिकार हा तिथले जे ब्राह्मण असतात ठरलेले त्यांनाच असतो. आता आपण जर एखाद्या माणसाला म्हणलं की थांब, तुला दिवसभर तुझ्या डोक्यावर गार पाणी घालतो, दिवसभर घातल्यावर तो आजारी पडेल का नाही, साधी गोष्ट आहे. मग आपण माणूस पण आहेत, हे पण माणसातील देव पण आपण शोधलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक देवळामध्ये जातात, डोळे बंद करतात आणि दर्शन घेतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, देवाची तुमची ओळखच काय, कोण आहेत तुम्ही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. डोळे, आपण एखाद्या कार्यक्रमाला वगैरे गेलो, गर्दी लग्न वगैरे असतं, नातेवाईक वगैरे भरपूर असतात, आपण भेटतो, अक्षरा टाकतो, आहेर करतो, पहिलं जेवण करतो आणि निघायचं काम करतो. बोलणं होतं का, अजिबात बोलणं होत नाही, भेटणं होत नाही, गप्पाटप्पाने काय, फक्त कसे आहेत काय एकमेकाला निवांत का समोरच्याला हो म्हणल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु जेव्हा आपण देवाकडे जातो किंवा देवाला जातो, त्यावेळेस आपण नम्रपणे गेलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून देवाशी आपली ओळख व्हायला पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि निवांत जायला पाहिजे. घाई गर्दीच्या ठिकाणी आता आपण बघतो, आता काल महाशिवरात्र झाली, खूप मोठा सण असतो महाशिवरात्रीचा, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, बरेचसे लोक पण आले होते, काही ठिकाणी महापूजा झाली, अभिषेक झाला, रुद्राभिषेक झाला, बऱ्याच ठिकाणी चांगले कार्यक्रम झाले, काही ठिकाणी राजकीय नेते पण होते. पण त्या नेत्यांचे एवढे कार्यक्रम असायचे की गडबड 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 त्या समोरच्या भटजीला किंवा ब्राह्मणाला नीट पूजा करू देत नाही, त्याला उरका. मी म्हणतो असे नेत्यांना परत बोलवतो नाही कार्यक्रमाला, उगाचच सगळ्याला त्रास. आणि कुठलाही कार्यक्रम असेल, पूजा असेल, हे असेल, विधिवत व्हायला पाहिजे, व्यवस्थित व्हायला पाहिजे. एका माणसासाठी जर सगळ्याला त्रास होते तर त्या माणसाला नंतर या किंवा तुम्ही येऊ नका म्हटलं तर सुद्धा चालतं. अशा माणसाला बोलायचं गडबड 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 गडबड, कोणाचं काय चाललंय कळत नाही, भटजीचा मंत्र कळत नाही, असा विषय असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुणाला कधी बोलावं आणि कसं बोलावं, अशा लोकांना अजिबात बोलून काय गरज नाही आहे. आता लोकांचे तुम्हाला प्रश्न सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा लोकांचा पहिला प्रश्न, मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही म्हणून देवाला मागतात, मग लग्न होऊ दे किंवा हे देव नवस वगैरे करतात. पुढचा शेतीचा प्रश्न असतो. तिसरं, मुलाला नोकरी लागू दे. आता पहिला प्रश्न तुम्हाला सांगतो, मुलाला मुलगी होऊ द्या, माझ्या मुलाला मुलगा होऊ द्या. आता मला सांगा, मुलाला मुलगा कसं काय होईल, शक्य आहे का ते? अनैसर्गिक गोष्टी तुम्ही सांगता. हां, तुम्ही जर असं म्हणलं की माझ्या मुलाच्या बायकोला एखादा मुलगा किंवा मुलगी होऊ द्या म्हटलं तर ते शक्य आहे, बरोबर आहे का? हे लोकांना कळत नाही. मग आडतिडं काहीतरी बोलतात आणि मग तो मुलगा झाला की परत त्या मुलाच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून प्रार्थना, ॲडमिशन झालं की त्याच्या नोकरीसाठी प्रार्थना, ती नोकरी झाली की परत त्याच्या लग्नासाठी परत अडचण, ती प्रार्थना, परत लग्न झालं की परत त्याला पहिला मुलगाच व्हावा हा टास का, मुलगी झालं तर चालत नाही का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक एवढं हे करतात ना की काही ना काहीतरी मागत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला सांगायचं असतं, देवाला मागायचं नसतं.
देवाला सांगायचं असतं हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं. आपण देवाला मागत बसतो. मग देव काय म्हणतो, अरे हा सारखं काही ना काहीतरी मागतच असतोय आणि चिंतातूर आहे, काही ना काहीतरी मागतच असतोय. लोक देवात जातात, डोळे मिटतात किंवा देवाला घट्ट असं पकडून ठेवतात, 10-15 मिनिट सोडतच नाहीत. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं, प्रत्येकाला कामाची गडबड असते, प्रत्येकाला व्याप असतो. बरं देव काय तुमच्यासाठीच मोकळा आहे का? मग तुम्हाला देवाला जाऊन मिठी मारायचं असेल तर सकाळी निवांत जाऊन मिठी मारू नका, गर्दीच्या वेळी जायचं, 15-15 मिनिट तिथनं हालायचंच नाही. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं हे सुद्धा लोकांना समजायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे. असा देव कधी प्रसन्न होत नसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाची तुमची ओळखच काय. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळेस मानवाचा जेव्हा जन्म झाला त्याच्या बाजूलाच देव एक वरदानाचा चषक घेऊन थांबला होता. वरदान चषक होतं त्यामध्ये. मग पहिलं सौंदर्य नावाचं दिलं वरदान, सौंदर्य दिलं. त्यानंतर संपत्ती दिली, बुद्धिमत्ता दिली, धनधान्य दिलं, पैसा दिला, सर्व काही दिल्या. एक एक असं देव त्या चषकातून त्या माणसाकडे होत होता. बुद्धिमत्ता दिल्यामुळे तो हुशार झाला, सौंदर्य दिल्यामुळे तो सुंदर दिसू लागला मनुष्य. बुद्धिमत्ता दिली, हुशार झाला, धनधान्य दिलं, पैसा प्रबळ झाला, सर्व काही दिलं. शेवटी देवाने काय केलं, शांती नावाचं वरदान होतं, ते वरदान मुद्दाम दिलंच नाही, तसंच ठेवलं. त्यावेळेस तो मानव म्हणाला की तू मला सर्व काही दिलंस, मग शांती का बरं दिली नाही? त्यावेळेस देवाने हसून उत्तर दिलं, जर मी हे तुला शांती नावाचं वरदान दिलं तर मी जी तुला ह्या वस्तू वगैरे दिलेल्या आहेत, धनधान्य, संपत्ती, भरपूर पैसा, अडका, सर्व काही दिलेलं आहे, तू मला विसरून जाशील. म्हणजे माणसाचा गुणधर्म आहे, माणसाचं काम झालं की माणसं माणसाला विसरून जातात, गाढवासारखं लगेच लाद मारतात, तसा प्रकार आहे. किंवा कुत्र्यासारखं टांग उलटी करतात. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे माणूस हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे. त्यामुळे मग देवाने विचार केला. मग देव म्हणाले की निदान तुझ्याकडे धनधान्य असेल, संपत्ती असेल, पैसा असेल, सर्व काय असेल, तू श्रीमंत सरकार असेल, परंतु ज्यावेळेस तुला अस्वस्थ वाटेल, तुला ज्यावेळेस शांती मिळणार नाही तुझ्या मनाला, त्यावेळेस निदान त्या निमित्तानं तर तू माझ्याकडे विसाव घ्यायला येशील आणि माझी तुझी गाठभेट होईल, मला तू विसरणार नाहीस, म्हणून मी मुद्दाम तुला शांती नावाचं वरदान दिलेलं नाही, असं देव म्हणतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवानी मानवाला सर्व काही दिलं पण शांती दिली नाही. म्हणजे आज 80% लोक चिंतातूर आहेत. काही ना काही तर समस्या असते. काही लोकांना बराचसा पैसा असतो, सर्व काही असतं, पण काही ना काही काळजी, मुलाचं काळजी, मुलीची काळजी, सुनाची काळजी, सारखं काळजी, चिंताग्रस्त आणि मनामध्ये नाही ती विचार करत बसायची एक सवय लागलेली असते. आता घरामध्ये जे रिटायर झालेले मंडळी असतात, 50च्या पुढचे वयस्कर झालेले आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं असतं, मुलीचं लग्न झालेलं असतं, मग त्या लोकांनी काय करायला पाहिजे की संसारातून लक्ष आता काढलं पाहिजे. बरोबर आहे का? मुलगा आहे, सून आहे, त्याच्या हातात चाव्या दिल्या, तर सगळं पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचं पहिल्या दिवशी की हे आहे तुझं, तू कसं करते बघ, मी लक्ष घालणार नाही. परंतु उलटं काय होतं, सासू त्या सुनेच्यामध्ये ढवळढवळ करते आणि सा म्हणजे सारख्या सूचना, सून म्हणजे सूचना नको. सासूने सूचना दिलेलं सुनाला अजिबात पटत नाही. त्यामुळं सासू सून एकमेकाला खुन्नस असल्यासारखं वागतात, क्वचित एखाद्या दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित वागतात. आणि अलीकडे एक फॅशनच झाले, जास्त मुली शिकल्यावर आईला मम्मी म्हणायचं, आई म्हणायचं. आई ती आईच असते, दुसरी कुठली आई नसते, लक्षात घ्या. फॅशन झाली, सासूला आई म्हणायचं, सासऱ्याला बाबा म्हणायचं, गोड गोड बोलून सगळ्या घरावर ताबा बघायचं, ही फॅशन झालेली आहे. तसं होत नसतं. मुळातच एखादा मुलगा खूप शिकलेला असू दे, सवरलेला असू दे, तेव्हा जरा ठेच लागते, जेव्हा तो पडतो त्यावेळेस तो आई गच म्हणतो. किती का इंग्लिश शिकणं, तो ठेच लागल्यावर आई गच म्हणतो. परंतु अलीकडं जे आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या आजींना किंवा एखाद्या महिलेला म्हणलं की असा देवाला चला, यात्रा चालली, इकडं चालले, पहिला प्रश्न काय असतो माहिती आहे का? माझ्या नातवाची परीक्षा आहे. दुसरा प्रश्न काय सांगतात? माझी सून डिलिव्हरीला येणार आहे. तिसरं कारण काय सांगतात? माझी मुलगी डिलिव्हरीला येणार आहे. असले कारणं सांगतात की बास की लोकाला हेच वाटावं. आता मला सांगा, मुलगी डिलिव्हरी येणार आहे किंवा सून डिलिव्हरी येणार आहे, मुलगी डिलिव्हरी येणार आहे, तर तिच्या नवऱ्याला काळजी नाही का? नवऱ्याला कळत नाही का आपल्या बायकोची काळजी घ्यायची? त्याची त्याने ते नवरा बायको बघून घेतील ना. तुमचं काम काय अडचण आली, पैशाची मदत करणे, फोनवर बोलणे करणे, कसे बरे विचारणे. पण कारण का सांगतात? मुलगी डिलिव्हरीला यायची किंवा सून डिलिव्हरीला यायची. तर सून डिलिव्हरीला यायची म्हणताना त्या सूनाचे आई वडील काळजी घ्यायला खंबीर आहेत की? किंवा तुमचा मुलगा आहे ना, त्याला काळजी नाही का आपल्या बायकोची? तो काळजी घेईल की? त्याला गरज नाही का? किंवा त्याला नाव नको का आपल्या वंशाच्या दिव्याचं? तो मुलगा बघेल की. परंतु असले कारणं सांगतात की देवाला जायचं म्हणजे की कारणं, इकडे जायला नको. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवड बघू, मुलांच्या परीक्षा आहेत, मुलांना जमत नाही, मुलांनी परीक्षा द्यायची, कसं तरी पेपर लिहायचं, मग ह्यानी परत देवाला प्रार्थना करायची की देवा अशी परीक्षा अवघड गेली आहे,
त्याला पास करू दे. पण ज्यावेळेस तुम्ही रिकाम असते तेव्हा देवाकडे अजिबात जायचं नाही, फिरका सुद्धा नाही. मुलाची परीक्षा आहे, पण ज्यावेळेस मुलाला पेपर अवघड गेला की लगेच तुम्ही नमस्कारला चालू होता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थासाठी, फक्त कामासाठी जे गोडबोले लोक असतात अशा लोकांना देव कधी पावत नसतं बरं का. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला जाण्यासाठी आवड लागते, पहिल्यापासून मनामध्ये आवड लागते. उगाच तुम्ही देवाला सवड काढून जात नाही. मग तुम्ही जर देवाला सवड काढून जात असेल तर पण देव पण तुम्हाला सवड काढूनच बघतो. हे फार महत्त्वाचं आहे. जर आपण देवाला वेळ दिला तर देवसुद्धा आपल्याला वेळ देतो. आपण जर म्हणतो मला सवड नाही आहे तर देवसुद्धा म्हणतो मला पण तुम्हाला बघायला सवड नाही आहे. देवाला जाण्यासाठी आवड लागते, सवड नाही. मी असं म्हणत नाही. हां, एवढं मात्र खरं आहे, देवाकडे जाण्यासाठी काय आवड सवड काय नसतं तिथं. देवाकडे जायचं म्हणलं की देवाचा इशारा आला की निघा. मग तुम्ही कुठे आवडी असू दे, कार्यक्रमात असू दे, गोंधळात असू दे, कशात असू दे, तुम्हाला देवाकडे जायचं म्हणलं की तिथं नो चॅलेंज असतं, एक्सक्यूज अजिबात नाही. जायचं मी जायचं, तुम्ही कुठं पण असू द्या, मग कसं बी असू द्या आणि काय पण असू द्या. कुठल्याही मोठ्याही भव्य कार्यक्रमात असू द्या, लग्न समारंभात असू द्या, सत्कार समारंभात असू द्या किंवा तुमचा वाद असू द्या, देवाकडे जायचं म्हणलं देवाची आज्ञालय विषय संपला. कारण का तर कर्माचं फळ फार वाईट असतं, ते इथंच फळं लागतं. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत कर्माचं फळ हे चांगलं करायचं असतं. कुणाचं कधी वाईट करायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही. समजा आपलं कोणी जरी वाईट केलं तर करू द्या, आपण त्याचं वाईट करायचं नाही. आपल्याला कोणी फसवलं तर आपण त्याला अजिबात फसवायचं नाही. कारण का तर त्या फसवणाऱ्या माणसाला एक ना एक दिवस लाज वाटेल की आपण खरंच चुकलो, आपण फसवलं. त्याला आपल्यासमोर उभं राहायची सतत त्याला भीती वाटली पाहिजे. एवढं तुमच्या अंगामध्ये ताकद पाहिजे, तुमचा निश्चय पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी देवाकडं म्हणत नाही, लक्षात घ्या, देवाला लक्षात घ्या. देवाला जाण्यासाठी आवड लागते आणि ती आवड निर्माण करा. कारण का तर मानवी जीवन हे एकदाच येतं, परत ना तुम्ही म्हणताल की पुढच्या जन्मी देवाला जाऊ, अजिबात शक्य होणार नाही. आलं का लक्षात. त्यामुळं वेळेचा सदुपयोग करा. ज्यांच्या सुना वगैरे आलेल्या आहेत त्यांनी जास्तीत जास्त देवधर्माकडे हे करा. संसारात लक्ष बाजूला काढा. आता तुमचं संपलेलं आहे म्हणजे बरेचसे लोक म्हातारे म्हणतात आज खेड्यामध्ये वगैरे की आता निम्म्या आमच्या गवऱ्या पुढे गेल्या, म्हणजे निम्म वयातच झालेलं आहे. त्यामुळं त्या लोकांनी मनामध्ये जिद्द ठेवा, मन आनंदी ठेवा. आणि असं म्हटलं जातं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. कारण तुमचं मन जर चांगलं असेल, शुद्ध असेल, स्वच्छ असेल तर तुम्ही आनंदाने देवधर्म करू शकता. आणि देवधर्म करण्यासाठी कुठल्याही देखाव्याची अजिबात गरज नाही. जसं आहे तसं करा. देव हा साधासुद्धा, देवाला फुलं, अत्तर, पेढे, गंधाची काय गरज नाही. देवाला एक गुलाबाचं फुल जरी दिलं तर देवसुद्धा खूप आनंदी असतो. त्यामुळं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला जे पैसे वगैरे टाकण्याचा जो प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी बरेचसे लोक मला म्हणतात, परवा पण मला बरेचसे लोक म्हणले की आम्ही गाणगापूरला गेलो होतो, 5 रुपयाची नोट दिली आणि आमचं दर्शन झालं. हे शॉर्टकट उपयोगाचा अजिबात नाही आहे, लक्षात घ्या. अजिबात नाही, चुकीचं हे असलं. देवाला पैसे देऊन दर्शन घेणार तुम्ही कोण? महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लाच देता का देवाला? मग तुम्हाला जर देवाने एक फटका जर दिला तर नुसतं फुंकलं तरी सुद्धा तुम्ही ओढून जाचाल, हे पण लक्षात असू द्या. देवाला पैसे कधी द्यायचे नसते. दर्शन होईल, तुमच्या मनात श्रद्धा असेल, तुमची जर भक्ती खरी असेल तर देव तुम्हाला जिथं आहे तिथं दारामध्ये, तुमच्या घरामध्ये दर्शन देईल तुम्हाला. तशी तुमची श्रद्धा पण दृढ पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे. प्रत्येक वेळी गर्दीच्या ठिकाणी जाणं, गोंधळाच्या ठिकाणी जाणं आणि दर्शन घेणे नसेल तर दर्शन मिळत नाही म्हणून 500-1000ची नोट टेकवायची त्या भटजीला आणि आतमध्ये जायचं, घुसायचं दरोडेखोरासारखं आतमध्ये. ह्याला देवधर्म म्हणत नाहीत. तुमची श्रद्धा अशी ठेवा, असा विश्वास ठेवा की तुम्ही घरात कुठं ज्या ठिकाणी बसला असेल, शेतामध्ये झाडाखाली बसला असेल, तुमची जर प्रार्थना चांगली असेल, श्रद्धा असेल तर तुम्ही एक प्रार्थना केली की देव तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, अशी तुमची श्रद्धा ठेवा. म्हणून तुम्हाला सगळ्यांनी एक विनंती आहे की देवाला जाण्यासाठी मनामध्ये आवड निर्माण करा. देवाला जायला आवड लागते, सवड नाही. एवढे जरी कळाले तरी बस. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हो सर, हो, प्रॉफिट झाला तर तुमचा, आणि समजा जरी लॉस झाला तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे पूर्ण सेफ आहेत. सो तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि निश्चिंत राहा. वेलकम टू ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स, जिथे इन्व्हेस्टमेंटपेक्षा ट्रस्ट महत्त्वाचा आहे. आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे कॅपिटल प्रोटेक्शन. तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट सेफ ठेवणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ट्रेडिंग शिकूनही काही फायदा झाला नाही तर एकदा ओरॅकल वेल्थ सोल्युशनला चान्स द्या आणि मार्केटची टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपले एक्सपर्ट्स घेतील आणि त्यांच्या एक्सपर्टीजने तुमचे पोर्टफोलिओ मॅनेज केलं जाईल आणि मंथली प्रॉफिट दर महिन्याला तुम्हाला भेटून जाईल.
काय झालं, विश्वास बसत नाहीये? डोंट वरी, इथे प्रत्येक क्लायंट सोबत लीगल अग्रीमेंट केला जातो. आणि हे सर्व्हिस फक्त लिमिटेड क्लायंटसाठीच अवेलेबल आहे. तुम्हाला पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि आवड असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स.